कोण आहे ग मला आजचं म्हणणारे? आजी 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 आंबे शेवत काय बसली मी आली तुझी नात आजी विसरलीस बाई ग मला हा अगं म्या तुझी ते ठेवरच बाजूला एवढी गोड नात तुला भेटायला आलीये मला विसरलीस बाई ग म्या तुझ्या सख्या बहिणीच्या पोराची पोरगी डिंपल काय आजी कशी आहेस तू हा मला वाटायचं तू आमच्या घरी येशील पण तू कधीच आमच्या घरी आली नाही आणि आम्हाला बी येऊ दिलं नाही मी माझ्या मम्मीला सारखी विचारायचे की आमची आजी कुठं आहे नरू कुठं असते कुठं राहते म्हणून शेवटी आले तुला भेटायला पण तू विसरलीस की तुझ्या नातीला ए पळत आली माझी नात म्हणायला काय हो तिकडे. आजी कसली असशील ग तू लागलं तुम्ही सगळे असं का बघताय माझ्याकडं नाही म्हणजे मला ओळखलं नाही का नाही हा अहो म्या डिंपल डिंपल हिच्याबद्दल तर मी घरात कधीच काय ऐकलं नाही ए बाई तू ना चुकीच्या ठिकाणी आली आहेस आम्ही नाही ओळखत तुला जा तू कसं ओळखणार एवढीशी होते ना तेव्हा बघितलं होतं तुम्ही मला बरं सर्व आजी माहिती का कातळवाडीची त्यांच्या पोराची पोरगी आहे मी डिंपल बाबूराव पाटील हा आलं का लक्षात अयो बाबूरावची पोट बाबू त्याचा केवढी मोठी झाली आहेस ग बारकी होती तेव्हा बघितली होती बर सर्व आता कशा आहेत ग वय ग ए, काय नाव तुझं? डिंपल हा हे डिंपे म्हणजे सर्वात त्या हाय का खपल्या गेल्या वाड्याला. हा मग मस्त खमकी आहे नरू आजी सारखीच बरं ते सगळं जाऊ द्या तुम्ही सगळे कसे आहेत हा म्हणजे काय बाई आता पातूर तर ठीक होतो पण आता पुढचं काय माहित नाही आम्हाला. अहो तुमची पुतणी आहे ती होय होय बर चल तू टायमावर आलीस बघ आज आमरसचा बेत केलाय बस जेवायला बस बस अजिबात बुल टेकवायचं नाही चल आली तशी चालू पड. ए आज आठवण आली होय ग तुला हा ही तर मी जिथे आहे का मेली ती एवढ्या वर्षात नाही बघायला आलीच आणि आता गळ्यात पडतीस आजे 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 करत थांब थांब बघतेच मी तुझ्याकडे कुठे काठी या म्हाताऱ्याने हिला आत्ताच्या आत्ता हाकलून दिलं तर बरं होईल. ऋतिक माझी काठी दे रे. मी नाही देणार मगाशी मला तू रस दिला नाही मी कशाला काढते देऊ आता अरे तुझा मुडदा बसवला तुझा तुला भरली रागात किती तुला आले पटके तुला. अहो आत्या बास करा की आता हे बघ डिंपल तू त्यांच्याकडे काही ध्यान नका देऊस बस बस बरं तू जेवायला थांब थांब जरा काठी कुठे माझी बस बस आजी अगं काय ग असं बोलतेस मला तुझी आठवण येत होती म्हणून मी आले अगं लाज वाटते का माझ्या आठवणी त्या म्हणतीयस मला एवढे वर्ष भेटायला आली नाहीत तुला काय धाड भरली ते होय. थांब जरा माझी काठी खाऊ दे मग बघते मी तुझ्याकडे आणणार नाही चांगली सोलून काढणार आहे. ए ते चांबडी चोलाचं राहू देत पहिले तिला जेव देत पाहुणी येते आपली ए जेव ग. ही आत्ता इथे ही तर त्या भाईच्या ताब्यात होती ना. मी काय म्हणते पण ना नाही म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केलाय म्हणून मी फक्त आंब्याचं रसच पिल कारण मी डाएटवर आहे ना त्यामुळे खरं खरं सांग तुला माहित होतं ना आमच्या घरात आता आमरस बनणार आहे म्हणून आले अरे नुसतं आमरस खाऊन पोट भरणार नाही. तुझ्या आजीचा आहे ना आपल्या इस्टेटीवरती डोळा आहे हे तेच हाडपायला पाठवलं असेल बघ गेला तिने मी सांगते ना. अगे तुम्ही किती पण नाटकं करा पण मी तुमच्या खानदानाला अगदी ओळखून आहे. ए म्हातारे वाईट तोंड पण ठेवून तुझं हा जेवतात ना सगळे मग काय मध्ये मध्ये वचवच लावली तुझी. हे बघ मध्ये आता कोणी बी बोलायचं नाही काय जे तुला बोलायचं ना जेवण झाल्यावर बोल. ए मध्ये कोणी बी बोलायचं नाही आता चला जेवायला बसा. जेव ग पोरी जेव. ए फुला अगं माझ्या जेवणाचं ताट दे की इकडं
आणि हिच्या नावातच आहे ना माझा तो आमरस बी प्यायचा राहिला उगाचच गाळ्यात पडतीया. हा दे इकडे ते ताट आणि 6 वाटे आमरस शिल्लक राहिलेला तो बी दे प्यायचा आहे मला. देते आजी. लाले डिंपलसाठी मी आमरस दे. काय देऊ नको तिला. जेव सुदे सुदे जेव. ए पोरांनो जेवा. असं वाटतंय त्या डिंपलला मारून टाकावा. खूप स्मार्ट समजते स्वतःला. काय हो असं आत का निघून आलं? काय नाही असंच. बाहेर ती पोरगी आली म्हणून आत निघून आलात ना? अहो तिचा काय संबंध आहे का? कोण आहे कोणती? अहो मला बी नाही माहिती. ती नरवाची आहे ना तिची बहीण एक सर्वाची ते कातळवाडीला असतात तर तिची नातं आहे वाटतं हे. ते इतकी वर्ष मी बी नव्हतो घरात त्यामुळे मला नक्की काय ते सांगता येणार नाही. पण दोघींचं काहीतरी भांडण झालं एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही एवढंच काय ते माहिती आहे मला. एवढं वाद आहेत त्यांच्यात एकमेकींचं तोंड बघत नाहीत तरी ती पोरगी आपल्या घरात का आली असेल? नाही म्हणजे काय काम असेल तिचं? तर मला काय माहिती. तुम्ही एक काम करा जा तिला स्वतः जाऊन विचारा. अहो असं काय चिडताय माझ्यावर? मला पण कळना झालंय कुठली पोरगी काय पोरगी अशी अचानक कशी आली घरात. लाले बाईस इकडे ये जरा. आले आता बोलवतात मी आहे बाहेर. हे डिंपल इथे आलीये खरं. हिने इथे काहीतरी घोळ घालायला नको म्हणजे झालं. वय ग ए पोरी. हा डिंपी ना तुझं नाव? ओळखती का मला? वय चांगलंच ओळखते की. ते फुलं काकू नंतर घरात घुसले तर तुम्हीच ना? घुसली? हा नाही म्हणजे आपण दुसऱ्या लगीन तुमच्याशीच केलं ना. हा. तुमच्याबद्दल आमची आजी लय काय काय चांगलं बोलत असते. ते आपलं डॉक्टर कुठं आहेत? हे डिंपल ना शहाणपणा करण्याच्या नादामध्ये सध्या काय ते उकून बसेल. सगळ्यांना कळेल मीच डॉक्टर अजित कुमार देवी मीच देवी सिंगे. काय गरज शहाणपणा करायची एवढी. हे डिंपल त्या भाईकडे होती तिकडनं सुटली कशी काय? देवी सिंग ही वेळ आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायची वेळ आहे का ही? मला बाहेर गेलं पाहिजे. निदान मला समोर बघून तरी ती काय बोलणार नाही.